आता मुंबईकरांसाठीची दिलासादायक घडामोड. मुंबईकर घरून घाईघाईत कामावर जायला निघतो. सकाळी कसाबसा लोकलमध्ये शिरतो. उतरेपर्यंत पार चुरगळून जातो. लोकलच्या आत तर विचारायलाच नको. बॅग कशी सावरायची, पाय ठेवायला जागा नाही. पण न थकता रोज हा प्रवास. विषय निघालाच तर यावर थोडे विनोद, नाहीतर मुंबईकरांचा मुंबई इतकाच लोकलवरही जीव. कारण ती रोज त्याला कामावर आणि कामावरून सुटल्यावर घरी पोहोचवते. हे मुंबईचं रोजचं वास्तव आहे. दरवर्षी सुमारे 93 लाख मुंबईकर दररोज उपनगरीय लोकलमधून प्रवास करतात. 5 जानेवारी 2026 रोजी सर्वाधिक गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेनं 72 लाख आणि पश्चिम रेल्वेनं 52 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली. हे आकडे नाही आहेत, ही माणसं आहेत आणि त्या माणसांसाठी रेल्वेनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे. 12 ऑगस्ट रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ जारी केला. भारत सरकारनं मुंबईसाठी 238 वातानुकूलित रेल्वेगाड्यांना मंजुरी दिल्याचं घोषित केलं. जुनी खरेदी प्रक्रिया 2030 पर्यंत ताणली जाणार होती. सरकारला ते मान्य नव्हतं, त्यामुळे आता एक नवा मार्ग निवडण्यात आला. या 238 रेक्सचं उत्पादन एकाच वेळी 3 रेल्वे कारखान्यांमध्ये होईल. चेन्नईचं ICF, कपूरथळ्याचं RCF आणि रायबरेलीचं MCF 3 कारखाने एकाच वेळी समांतर उत्पादन. रेक म्हणजे इंजिनशिवाय एकत्र जोडलेल्या डबांचा संच. हा सगळा बदल साधा नाही आहे. या निर्णयाचा अर्थ काय? वेळ वाचतो आणि तो वेळ मुंबईकरांचा आहे. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे पहिला रेक 2030लाच मिळाला असता आणि संपूर्ण ताफा 2034 पर्यंत. आता नव्या समांतर उत्पादन योजनेनुसार पहिला वातानुकूलित रेक 2027 मध्येच तयार होईल आणि संपूर्ण 238 रेक्स 2030 पर्यंत उपलब्ध होतील, म्हणजे 4 वर्ष आधी. या गाड्या मेट्रोसारख्या दिसतील. स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलन, सुधारित स्वच्छता, मेट्रोचा अनुभव. पण लोकलचे रूळ. मार्ग बदलणार नाहीत, सवय बदलणार नाही, फक्त प्रवासाचा दर्जा बदलेल. आणि हो, प्रवाशांच्या खिशावर फार भारही येणार नाही. पण फक्त गाड्या बदलून होत नाही. रेल्वे मार्गही वाढवावे लागतात. त्यासाठी 22,000 कोटींची गुंतवणूक होते. नवे कॉरिडॉर, अतिरिक्त रेल्वे मार्ग, 15 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाट विस्तार आणि यार्ड पुनर्रचना. पनवेल कर्जत हा नवा 29.6 किलोमीटरचा उपनगरीय कॉरिडॉर उभारला जातोय. रायगड जिल्ह्यातील कर्जत, भिवपुरी, नेरळचे हजारो प्रवासी थेट मुंबईशी जोडले जातील. हा मार्ग सुरू झाल्यावर पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होईल. त्याशिवाय ऐरोली कळवा एलिव्हेटेड लिंक नवी मुंबईच्या प्रवाशांना हार्बर मार्गाशी जोडेल. वर्षानुवर्ष मागणी होती, आता काम सुरू होत आहे. बोरिवली विरार 5वा 6वा मार्ग, विरार डहाणू रोड मार्ग, हे सगळे प्रकल्प मुंबईच्या परिघावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी खूपच दिलासा देणारे ठरणार आहेत. घोषणा झाली. मुंबईकर त्याचं मनापासून स्वागतही करतायत आणि आतुरतेनं वाट पाहत आहेत सुखकर वातानुकूलित प्रवासाची.